फुवट स्ट्राईक एंड वरती कशा प्रकारे खेळी करतोय आणि नक्कीच यावेळी फलंदाजाला चकवण्यात थोडस विवेकला यश येते. निर्धाव चेंडू येते विवेक यांच्या माध्यमातून आणि आता मात्र मोठा फटका पण तेवढे सुंदर झेल. विराज उर्फ विरू यांनी एक सुंदर झेल टिपली आणि फौजला जावं लागतंय माघारी. फौज बॅक टू द पॅव्हिलियन. बॅट्समन नेम सांगायचे प्लीज. कैफ कैफ फलंदाजीसाठी. फहद मात्र आता कमी धावांवरती तंबूत परतलाय. यावेळी मात्र विवेकला षटकार चौकार लगवण्यात त्याला अपयश येते परंतु पॉवर प्लेचं शतक थोडस लाभकारी ठरते ते म्हणजे आगरदांडा संघासमोर. आणि आता मात्र दिवस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज बीट झालाय. कोणतीही धाव मिळणार नाहीये कोणतेही नुकसान या चेंडूवरती होणार नाहीये. आणि आता मात्र सुंदर असा खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव. पाच चेंडू 2 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू विवेक ऑन गोलंदाजी मार्क. लास्ट बॉल. ओके सर एक धाव असेल याच्या आधी. आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात त्या मात्र 2. चला या ठिकाणी पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धाव फलकावरती धावा लागले ते म्हणजे मात्र 5. आता गोलंदाज होतो ते म्हणजे विराज. या स्पर्धेतील एक मात्र असा हॅट्रिक घेतलेला गोलंदाज विराज उर्फ विरू. पहिला चेंडू एज लागते. यष्टिरक्षक अडवतोय. कोणतीही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू. एक चेंडू आणि 2 धावा. आणि पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा टप्पा विरूच्या माध्यमातून आणखीन एक निर्धाव चेंडू. नक्कीच पुन्हा एकदा पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो की जे प्रेक्षक या ठिकाणी आणि आता मात्र
चेंडू हवे ते यष्टीरक्षक पाठीमागे, परंतु यष्टीरक्षकाने केली चूक. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. एक धाव. नक्कीच या ठिकाणी मी पुन्हा सांगतोय की युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा घर बसल्या सुद्धा पाहता येणार आहेत. जय गणेश स्पोर्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा विराज उर्फ वीरू सज्ज होईल. तर समोर आहे कैफ आणि मोठा 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 फटका विवेक चंदरकरच्या मधून. चेंडू जातो सीमारेषा पार. मोठा फटका, षटकार. 9 धावा. 9 धावा. चार चेंडू आणि 9 धावा. विराज 5. आता मात्र आशू यांनी थोडस पाठलाग केलं होतं आशुतोष यांनी, परंतु वन बाउन्स फिल्डर कडे गेला चेंडू. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. 5 चेंडू मध्ये 10 धावा. विराजांचा शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्क वरती विराज. आणि आता मात्र मोठा मोठा फटका यवनच्या दिशेला खेळलाय आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. षटकार. बघा तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 16 धावा. तिसरे षटक. गोलंदाजीचं नाव सांगायचं. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. दीपक. दीपक येतोय तिसरं षटक घेऊन. आणि अतिशय सुंदर अशी लाईन आणि लेंथ म्हणावं लागेल पहिल्या चेंडूमध्ये दीपक यांची. सुंदर असा पहिल्या चेंडूला सुरुवात. तिसऱ्या षटकाची चांगली सुरुवात म्हणावं लागेल. पहिला चेंडू चांगला लाईन आणि चांगला लेंथ होता. लेग 22च्या स्वरूपात. एक धाव. पंचांचा इशारा. पंच संदीप माने सर आणि नितेश पाटील सर. अफजल फलंदाजीसाठी तर दीपक. आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. एका धावांवरतीच या ठिकाणी समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना, कैफ आणि अफजल यांना. 3 चेंडू आणि 18 धावा. 3 चेंडू आणि 18 धावा. नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील, कारण प्रयत्नाशिवाय कुठल्याही गोष्टीला यश नाही.
आणि आता मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात खेळलेला समोर खेळलेला मोठा फटका होता, परंतु आशुतोष यांच्या हातामध्ये वन बाउन्स चेंडू आला आणि एक धाव चेंडूवरती मिळेल. पाचवा चेंडू मोठा फटका पुन्हा एकदा दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून, परंतु पुन्हा एकदा एक धाव आणि अफजल झालाय धावबाद. नक्कीच थोडीशी रनआउटच्या स्वरूपात विकेट गेली. क्रिकेटच्या भाषेत रनआउट म्हणजे आत्महत्या असं म्हणावं लागतं. नक्कीच स्वतःची विकेट त्यांनी स्वतः गमावली. थोडी चांगली फलंदाजी अफजल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु यावेळी मात्र अफजल आणि अफजलची जागा समोरची आला तर म्हणजे शेहजाद. पाच चेंडू आणि 20 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल दीपक यांचा, तर समोर फलंदाज असेल कैफ. लास्ट बॉल तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि अतिशय सुंदर असं समोर खेळलेला फटका आणि आशुतोष यांचं तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थोडं थ्रो कलेक्ट करण्यामध्ये दीपक यांनी थोडीशी चूक केली आणि एक धाव आणखीन एक मिळेल. एकूण मिळतील 2 धावा. तिसरं षटक संपते. धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 22 धावा. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचं षटक येणं बाकी असेल. पाहूया ते शेवटचं षटक घेऊन कोण होतोय. बॉलर कोण आहे? ऋतिक बॉलर सांग. श्रुतेज ना. आणि गोलंदाज येतोय अंतिम षटक घेऊन श्रुतेज येतोय गोलंदाजीसाठी. अंतिम षटक जर्सी नंबर 14 काय करेल. समोर शेहजाद विरुद्ध श्रुतेज विरुद्ध शेहजाद. आणि आता मात्र ऑफ साईडला खेळलाय. काय सुंदर फटका. देखना राजेशाही स्ट्रोक आणि चेंडू जाऊन सीमारेषा पार. षटकार. नक्कीच शेहजादाने एक ब्रँडेड स्टायलिश स्ट्रोक या ठिकाणी खेळला आणि अजून एक मोठा फटका, परंतु विराजच्या हातामध्ये झेल. विराज विरू एक सुंदर झेल टिपला आणि शेहजादला मागे परतवला. आणि फलंदाजीसाठी शेहजादची जागा समोरसाठी गेला तो म्हणजे हसन येतोय शेहजादची जागा सांभाळण्यासाठी. तर ज्यांनी याच्या आधी एक मोठा फटका खेळला होता तोच शेहजाद या ठिकाणी पवेलियन मध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. किती दोन चेंडू आणि 28 धावा. 2 चेंडू आणि 28 धावा. अजूनही पहिल्या सत्रातील अंतिम 4 चेंडू येणं बाकी असेल. आणि अतिशय सुंदरसे ग्राउंड शॉट. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. मला वाटतं गोलंदाजांनी थोडीशी या ठिकाणी स्पीड जर स्टंपला चेंडू लावला असता एसटीला तर नक्कीच फलंदाजा धावबाद झाला असता. परंतु एक धाव
आणि आता मात्र मोठा फटका क्षेत्ररक्षक माघारीपर्यंत चेंडू जाते सीमार रेषा पार 1 बाउन्स चौकार. एक धाव मिळेल आणि फलंदाज बाद होईल. धाव फलकावरती 34 धावा. लास्ट बॉल 1 to go. 34 धावा. 34 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू बाकी. पहिल्या सत्रातील अंतिम चेंडू श्रोतेज यांच्या माध्यमातून समोर हसन असेल. आणि पंच नितेश पाटील यांनी फलंदाज बाद घोषित केला आहे. जिंकण्यासाठी आगरबांडा या संघाला 24 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. चोवीस चेंडूमध्ये 35 धावांची गरज असेल तर या ठिकाणी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की रॉयल फेस्टिवलचे बुलंद आवाज म्हणजे व्हॉइस ऑफ बोरली पंचतान कॉमेंटेटर महबूबभाई हिरडे यांच्याकडून आझाद नागाव संघासाठी शुभेच्छा आलेत. त्यांची अशी मनापासून इच्छा आहे की हा सामना आझाद नागाव जिंकली पाहिजे. पाणी तर या स्पर्धेमध्ये आगरदांडा अतिशय लांबून आलेला असेल संघ. नक्कीच आपला सहभाग आमच्या स्पर्धेमध्ये आपण नोंदवलात त्याबद्दल आपले सहर्ष आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राच्या पर्वाकडे आपण वळतोय. पहिल्या सत्रामध्ये आझाद नागाव या संघाने तब्बल 24 चेंडूमध्ये 34 धावा केल्या होत्या. तर 24 चेंडूमध्ये 35 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते म्हणजे आगरदांडा या संघासमोर. नक्कीच काय होईल, कोण जिंकेल, जो प्रयत्न करेल, जो कष्ट करेल तो जिंकेल. किरण और वो आशु क्वार्टर फाइनल लावून घ्या. क्वार्टर फाइनल सेमीला जाऊ तिकडे. जंबू आशिष आणि किरण नॉन स्ट्रायकर. रायगड प्रीमियर लीग गाजवला आशिष. ओके. तर या ठिकाणी फलंदाजीसाठी सलामीची जोडी आता आगरदांडा संघाकडून आशिष आणि किरण. नक्कीच आशिष उर्फ आशू याचं जर सांगायचं आलं तर एक रायगड प्रीमियर लीगचा एक आयकॉन खेळाडू ज्यांनी संपूर्ण रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्या बॅटिंगचा दरार दाखवला होता असा आशू या ठिकाणी मैदानात दाखल झालाय. नक्कीच त्याच्याकडून मोठ्या षटकारांची अपेक्षा सर्व प्रेक्षकांना असेल आणि एक मोठी लढत आझाद नागाव विरुद्ध
आगरदांडा आणि आझाद नागाव. पहिला गोलंदाज हसन ऑन गोलंदाजी मार्ग, तर षटकारांची हॅट्रिक मारली होती असा फलंदाज किरण मैदानात दाखल झालाय. खेळपट्टीवरती पहिला चेंडू गेम ऑन आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा असेल. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु किरणला बीट करण्यात हसनला आलं यश. पहिल्या चेंडू मध्ये 0 धावा. निर्धाव चेंडू डॉट बॉल. दुसरा चेंडू आणि आता मात्र पॉवर प्लेचं चक्र भेटून चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. आणि मला वाटतं किरण याने अतिशय विचारपूर्वक रीतीने फक्त पॉवर प्लेचं चक्रव्यूह या ठिकाणी भेदून चेंडूला चौकाराच्या पलीकडे पाठवला. नक्कीच हसन 2 बॉल 4 ना. आणि आता मात्र मोठा फटका काय होईल क्षेत्ररक्षण फील्ड करेपर्यंत 1 धाव पुढे एकदा मिळाला. 3 चेंडू आणि 5 धावा. 3 चेंडू आणि 5 धावा. नक्कीच या सामन्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर हसनने पहिला चेंडू डॉट केला होता तर किरणने दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावला होता आणि आता मात्र सिंगल धाव. चला, रॉयल बोरली या संघाचा यानंतरचा सामना असेल. आपल्याला विनंती असेल की आपण आपला पूर्ण संघ सज्ज राहायचा पुढील सामन्यासाठी. दरम्यान रायगड प्रीमियर लीगचा हिरा मैदानात दाखल आणि आशूने दाखवला आपला फॉर्म. चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. षटकार. नक्कीच आशिष चिंदरकर आणि पुन्हा एकदा खेळून काढलाय. आता मात्र 1 बाउन्स चेंडू जातोय चौकार. 1 बाउन्स चौकार मिळेल आशिष चिंदरकर. नक्कीच मी सुरुवातीला जसं सांगितलं होतं की रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी संपूर्ण लीग एक हाती किल्ला लढवला होता असा आशिष चिंदरकर, मॅन फ्रॉम आगरदांडा. आमचे मित्र या ठिकाणी ऋतिक चौगले सुद्धा फलंदाजाचं वर्णन अतिशय सुरेख शब्दात आमच्यापर्यंत सांगतायत. तोच घातक फलंदाज आशु चिंदरकर, मॅन फ्रॉम आगरदांडा. पुन्हा एकदा आणि वन्स मोर बॅक टू बॅक षटकार. आणि काय मोठा फटका होता. प्रेक्षक सुद्धा याच्या फलंदाजीचा आस्वाद आनंद घेताना आणि या ठिकाणी पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती धावा लागले ते म्हणजे 21 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. या मॅच मध्ये आशु चिंदरकर ऑन फायर. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की किरणने षटकाराची हॅट्रिक मारली होती तर आता मात्र आशु चिंदरकर ऑन फायर. नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. दुसरा गोलंदाज अफजल
हो काय सुरत आणि LBWच्या अपील पंचांनी केलाय बाद घोषित. LBWच्या स्वरूपात किरण होते बाद. काय सुंदर पहिला चेंडू होता अफजल यांचा, किरणला केलंय बाद. आणि LBWची अपील जी होती ती नक्कीच यशस्वीरित्या पार पडली यांची आणि पंचांनी साथ दिली ती म्हणजे योग्य कौलासाठी. आणि आता मात्र मैदानात एक अशी जोडी आशु आणि विवेक, आगरदांडा गावचे, आगरदांडा टीमचे दोन हिरे, दोन चमकणारे हिरे ज्यांनी रायगड प्रीमियर लीग मध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं अशी आशु आणि विवेकची जोडी मैदानात दाखल. आता मात्र आशु आणि विवेक, पहिला विवेक कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आणि आता मात्र अवांतर असा चेंडू, अवांतर असा चेंडू एकदा मिळेल मोफत स्वरूपात. आणि आता मात्र विवेक याचा मोठा फटका, क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर झेल टिपलाय, विवेकला जावं लागते माघारी. या ठिकाणी विवेकच्या जागा सांभाळण्यासाठी आलाय तो म्हणजे विराज उर्फ वीरू, जर्सी नंबर 7. नक्कीच हा खेळाडू सुद्धा MS धोनीचा फॅन असेलच. कितना बॉल कितना 3 बॉल कितना तीन चेंडू आणि 22 धावा. आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा येतो 1 धावांसाठी, डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. आणि आता मात्र ज्याने या सामन्यामध्ये षटकार चौकारांचा पाऊस पाडला असा फलंदाज आशु चिंदरकर ऑन स्ट्राइक. आशिष चिंदरकर उर्फ आशु. नक्कीच कोणतेही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. एक चांगला टप्प्याचा चेंडू म्हणावा लागेल अफजल यांच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव. पुन्हा एकदा स्ट्राइक या ठिकाणी रोटेट होते. बॉल कितना 5 चेंडू आणि 24 धावा. आणि आता मात्र बॅटची कडा घेतली. आणि फलंदाज झालाय बाद.
आणि आता मात्र 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. फलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. आणि फलंदाजीसाठी आला तो म्हणजे महबूब. आणि या ठिकाणी पंचांकडे जोरदार अपील केली जाते, परंतु पंचांची प्रतिक्रिया या चेंडूवरती हॅलो आणि आगरतांडा हा संघ सामना विजय झालाय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, तर पराभूत संघाचे आभार. आता होणारा सामना असेल रॉयल बोर्ली विरुद्ध आगरतांडा. दोन्ही संघांच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. रॉयल बोर्ली विरुद्ध आगरतांडा.